सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ. चला तर बघा, आता माझ्या मावशीने काय काय खूप साऱ्या वस्तू अशा मला पाठवून दिलेल्या आहेत. शौर्या सुट्टीला गेली होती माझ्या मावशीकडे आणि तिने काय काय खूप सारा खाऊ पाठवलेला आहे तिच्यासोबतच. तर तुम्हाला कळालं असेल, हे आहे फणस. तर तिने मस्त तिथला फणस आम्हाला पाठवून दिलेला आहे. खूप मोठे मोठे फणस होते, परंतु आमचे आता खूप मोठे मोठे फणस होते, पण हा छोटासाच फणस आम्हाला बास आहे, म्हणून आम्ही एवढासाच फणस छोटूसा घेतलेला आहे. आणि आमचं निरंजन मध्ये मध्ये येत आहे. आणि ह्या शेंगा आहेत, सुकलेल्या आहेत आणि त्या तिने घेऊन दिलेल्या आहेत. कसं असतं, आईचा जीव असतो सारखं मुलीला हे द्यावं ते द्यावं, म्हणून आम्हाला ह्या शेंगा तिने पाठवलेल्या आहेत. तर ह्या शेंगा वाळलेल्या आहेत, ओल्या शेंगा नाहीत. तर हे ह्या शेंगा दिलेल्या आहेत. त्यानंतर ओल्या शेंगा देखील दिलेल्या आहेत. तर ह्या पिशवी भरून दिलेल्या आहेत. मला तुझी सायकल मागं घ्या, ती सायकल मागं घ्या, खाली बस. आणि ह्या शेंगा मला आता धुवून घेतल्या पाहिजेत आणि थोड्याशा शिजवणार आहे मी आणि थोड्याशा भाजून घेणार आहे. तर ही आहे काठी. तर ह्या आहेत शेंगा, ओल्या शेंगा आहेत, ह्या दिलेल्या आहेत. न्यूच्या आजीने न्यूसाठी ओल्या शेंगा खायचं तुला. हे घे, हे ते नको, हे घे, ओली आहे, ओली आहे. आपण भाजूयात थोड्या वेळाने. आणि आता ही मी धुवून सुद्धा ठेवणार आहे. तर हे आहेत ओल्या शेंगा. त्यानंतर पुढचा काय दिलेलं आहे पाहूया. तर हे तिने दिलेले आहेत वाळलेले पावटे. हे वाळलेले पावटे भिजत घालून आपण जसं ह्याला मोड आणतो, हे छान भिजत घालायचे धुवून. आणि याची मोड आलेली आमटी करायला खूप छान लागतं. तर हे अशा प्रकारे दिलेलं आहे. मी तुम्हाला जवळून सुद्धा हे दाखवते. यात थोड्याशा शेतातून डायरेक्ट आणल्यामुळे हे आहेत पावटे. आणि 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 हे आहे थालीपीठचं पीठ सुद्धा करून मला दिलेलं आहे. न्यू थांब, मागे सर, इथून दिसतो तू, तिथून नाही दिसत. आणि हे आहे थालीपीठचं पीठ, जे मला तिकडून बनवून दिलेलं आहे. कारण गडबडीमुळे, ऑफिसच्या कामामुळे मला बनवायला वेळ होत नाही. तर ज्या वेळी काही तिकडून मला असं ते पीठ वगैरे तयार करून देत असते माझी मावशी. आणि हे आहे पीठ. आणि आता आपण पाहताय, ओ माय गॉड, काय केलं तू. आणि येस, आणि अशा आंबे सुद्धा मला दिलेले आहेत आजीने. आजीने शुगर खाऊ दिलेला आहे न्यूसाठी आणि दिदूसाठी. आणि बिस्किट्सचे पुडे देखील पाठवलेले आहेत. आणि अशा प्रकारे आंबे. आणि ही पण पिशवी भरलेली आहे आणि इकडे ही पिशवी एक भरलेली आहे आंब्याने. एवढा सगळा खाऊ आहे तो आम्हाला इकडे पाठवून दिलेला आहे आजीने. हे पहा, हे आहेत, हे असे सुकवलेले पावटे आहेत हे. आणि हा आमच्या दिदूबाईने घेतलेले आहेत हे असे पावटे. ह्याच्यात दगडं वगैरे दिसतात, अजून नीट करायचं. हे तिने शेतातून काढून सुकवून ते डायरेक्ट दिलेले आहेत. तर याची रेसिपीसुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल आमटी कशी करायची तर नक्की सांगा, मी तुम्हाला आमटी दाखवते. हे भिजत घालायचे, नंतर याला मोड आणून घ्यायचे, म्हणजे बांधून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर फक्त लसूण टाकून, लसूण टेचून टाकायचं आणि चटणी आणि मीठ. आणि इतकी छान ही भाजी लागते ना, खूप छान लागते. तर एवढा सगळा खाऊ दिलेला आहे. ह्या ओल्या शेंगा आहेत, ह्या मी आता धुवून घेणार आहे. इकडे पीठ देखील खूप सारं दिलेलं आहे. इकडं आंबे अजूनही दिलेले आहेत, त्या पिशवीत पण आहेत, इकडे पण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा खाऊ म्हणजे आमचे फणस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं बसलेलं आहे माझा न्यू आणि इथं बसलेली आहे माझी चिऊ. आणि शौर्य आत्ता सुट्टीला ज्यावेळी आजीकडे गेली होती तर त्यावेळी तिने मस्त सडा वाघापूरला गेले होते. आणि तिकडे काय खाल्लेलं आहे, फणस, जांभळं आणि करवंद. ते खूप सारे ती खाऊन आलेली, डायरेक्ट जाळीवरच करवंद वगैरे खाल्लेली आहेत. तर अशी असती मौज मजा.
यावेळी मी गेले होते, पण मी मागच्या महिन्यात गेले होते आणि आता मेन सीझनला मला जाता आलं नाही कारण ऑफिसच्या कामांमुळे. तर माझी लेक मात्र तिथला पूर्णपणे सगळी पवनचक्की पण बघून आलेली मी तिकडे. अजून काय काय पाहिलं? डोंगरावर आलो, फणसाचं झाड बघितलं होतं. आम्ही जाताना फणसाचे झाड लागले, जाताना जांभळाची झाड. तर अशा प्रकारे शौर्या ही खूप सारी फिरून आलेली आहे, तिची सुट्टी झालेली आहे. आणि ठीक आहे, तर चला आता आपल्याला शेंगा धुवायच्यात, अजून त्या शिजवायच्या आहेत, त्या मस्तपैकी भाजून पण घ्यायच्या आहेत. चला तर आता बाहेर नेलेलं आहे गॅलरीमध्ये ते शेंगा सगळ्या. एक टब घेतलेला आहे मोठा आणि त्याच्यामध्ये जरा पाणी सोडून त्या भिजत ठेवलेल्या आहेत तशाच, की जेणेकरून त्याची माती थोडीशी सैल होईल आणि ती माती काढायला बरं पडेल. काय शेतातून डायरेक्ट उपटून शेंगा तोडून आणलेल्या आहेत, त्याच्यामुळे खूप सारी माती शेंगांना आहे. आणि आता मी त्यातलं काय करणार आहे, बऱ्याचशा शेंगा आहेत या शिजत घालणाऱ्या मोठ्या कुकरमध्ये घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मीठ टाकणार. त्या फोडूनसुद्धा शौर्याने मला दिलेल्या आहेत. सगळ्या शेंगा आहेत त्या शौर्याने एकटीने फोडलेल्या आहेत, म्हणजे दुखवलेल्या आहेत. आणि इकडे मी लावलेली आहे चवळी, कारण आज बेत आहे थालीपीठ आणि चवळीचा. तर हे मी काढलं आणि आता एका कुकरमध्ये छोट्या चवळी शिजवते आणि इकडे मोठ्या स्टीलच्या कुकरमध्ये शेंगा लावलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला दाखवते, आज मी एवढे सारे कपड्यांचा धोबीघाट झाला ना, खूप सारे कपडे होते धुवायला आज माझे. आणि तुम्ही बघता इतके सारे कपडे की बस. आता एक पूर्ण अख्खी लाईन, ही दुसरी तिसरीकडे टॉवेलची, ही चौथी लाईन कपड्यांची, त्याच्यानंतर पुढे बारवर पण आहेत आणि खूप सारे कपडे आज माझे धुवून झालेले आहेत. इकडे एक लाईन आहे ही कपड्यांची, ही 5वी लाईन आहे. समोर पुन्हा बारवर बघताय ती 6वी आणि इकडे दोरीवर दिसते ती 7वी. तुम्ही बघता इतके कपडे आहेत. काय होतं, वेळच भेटत नाही. मग जे आपले बाहेर जायचे कपडे वगैरे आहेत तर ते सगळे मग एकाच दिवशी मी काढत असते. इकडे शेंगा शिजलेल्या आहेत, तर सकाळच्याच उन्हामध्ये 9:30 पावणे 10च्या दरम्यान उन्हात ठेवते आहे, म्हणजे मी त्या दिवसभरात चांगल्या सुकतील असा हेतू आहे. आणि आज मी आमच्या पतिदेवांना दिलेला आहे कोरा चहा. तर कसा दिसतो आहे सांगा. त्यांना म्हटलं आज कोरा चहा घेऊन बघा तरी कसा लागतो आहे. त्यानंतर आज थालीपीठ आणि उसळ आहे. उसळ फोडणी दिलेली आहे मी आणि आता थोडंसं परतायची राहिली आहे, तेवढी परतून घेते आहे. आज तृप्ती येणार आहे. तृप्ती म्हणजे माझी मैत्रीण. आणि इकडे आमचं न्यू बाळ काय करतो आहे बघा, सकाळी सकाळी आंबा खायला बसलेला आहे रोजच्या रुटीनप्रमाणे. आणि विशेष तुम्ही बघू शकताय, आंबा खाल्ला की जो हात राहतो तो कपड्यांना पुसायचा, अशी त्याची सवय आहे. आता बघा ते पुसून पुसून किती त्याने येल्लो येल्लो केलेलं आहे. म्हणजे असं आहे हा न्यू बाळ. कसं हसतं आहे गोड पिल्लू. आणि असं हे करायचं, त्याला किती रुमाल द्या काही द्या, पण तो त्याला जे करायचं ते करतोच. तो ते सगळे कपड्यांनाच हात पुसतो आणि मग नंतर उठतो, आई हात, आई हात, म्हणजे आई हात धुवून दे, असं थोडंसं त्याचं म्हणणं असतं. तर इतकं निरागसतेने गोड पिल्लू खातं आहे ना ते. तर आज आहे रविवार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं उद्यापासून ट्रेनिंग सुरू होतं आहे, त्याच्यामुळे मला आज भरपूर कामं आहेत, पॅकिंग आहे. कपडे पण खूप सारे आज धुवून ठेवलेले तुम्ही बघितलंच मगाशी. हां, तर उद्यापासून माझं जे ट्रेनिंग असणार आहे ते 5 दिवसांचं असणार आहे. कोल्हापूरमध्ये असणार आहे, निवासी प्रशिक्षण आहे आणि त्याच्यामुळे सगळीच तयारी करून ठेवायची आहे. घरातलं जे काही आहे, फ्रीजमधलं साहित्य जे खराब होणार आहे ते सुद्धा काढून बाजूला ठेवायचं आहे. अजून स्वयंपाक व्हायचा आहे आणि आमच्या इकडे लाईट गेलेली आहे आणि न्यू बाळाने आमच्या खाऊ खाल्लेला आहे आणि त्याला हात धुवायचे आहेत. तर 1 मिनिटातच मी माघारी आले आणि आज खूप तयारी पण करायची आहे. आणि सोबतच आज माझी मैत्रीण पण येणार आहे, थोड्याच वेळात येईल. ती माझी बालवाडीपासूनची मैत्रीण आहे ती आणि आम्ही 12वीपर्यंत सोबतच होतो. छान 12वीपर्यंत आम्ही सायकलवरून सुद्धा सोबतच कॉलेजला गेलेलो आहोत त्या काळी. ती तर 3रीपासूनच सायकल वापरायची, मी तरी किमान 5वी-6वीपासून सुरुवात केली. आणि अशी माझी बालमैत्रीण खूप जवळची आहे, क्लोज फ्रेंड, बेस्ट फ्रेंड आहे अशी मैत्रीण माझी तृप्ती. थोड्याच वेळाने येणार आहे, तर ती आल्यावर मी तुम्हाला सगळ्यांना भेटवणारच आहे तिला. तर चला ती येईपर्यंत थोडीफार काहीतरी स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. आज लाईट गेलेली आहे आणि थालीपीठसाठी जे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा लागतो, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे आणि मीठ, हे सगळं मग मी काय केलेलं आहे, हे माझ्याकडे एक ड्रायफ्रूट कटर आहे, त्याच्यामध्ये सगळं टाकले वरून आणि ते मस्त झालेलं आहे.
आणि मला वाटलं नव्हतं एवढं बारीक होईल. थोडंसं नंतर मी खलबत्त्यातून पण टेचले, पण ते इझिली पटकन झालं. अख्ख्या मिरच्या टेचणं आणि अशा बारीक झालेल्या टेचणं यात फरक आहे. आता मी मावशीने जे पीठ दिलं आहे ते मी प्रमाणात काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी जरा हळद टाकणार आहे, मीठ टाकणार आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि हे कोरडंच पीठ सगळं असं एकजीव करणार आहे. आणि त्याच्यानंतरच मग मी याच्यामध्ये पाणी ओतून ते हळूहळू मिक्स करणार आहे. ओवासुद्धा मी याच्यात टाकते आहे. थोडंसं जिरंसुद्धा मी टाकत असते याच्यामध्ये. काही महिला यात कांदा पण टाकतात, कांदा, कोथिंबीर. काही जण मेथीची भाजीची पानंसुद्धा बारीक चिरून टाकतात, पण मी यात काहीच नाही टाकत. आता मी तुम्हाला म्हटलं खलबत्त्यात, पण मी नंतर ते आधी त्या ड्रायफ्रूट कटरमधून बारीक करून घेतलेल्या मिरच्याचा ठेचा होता, तो आता मी खलबत्त्यात घेऊन याच्यात घेते आहे. आता मी हे सगळं म्हणजे काय करणार आहे, आधी हाताने एकजीव करणार आहे आणि मग नंतर पाण्याने ते पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे, एकसारखं पीठ करून घेणार आहे. आणि थालीपीठ करताना मात्र मी वेगळी ट्रिक वापरते, कारण मला ज्यावेळी आपण ते रुमालावर थापतो थालीपीठ, ते थोडंसं जाडसर राहतं आणि मग जाडसर शक्यतो कोणी जास्त खात नाही इकडे घरातमध्ये. म्हणून मग मी काय करते की ते पहिल्यांदा थोडंसं लाटून घेत असते. तर तुम्ही म्हणाला, अरे देवा काय ही मुलगी आहे, थालीपीठ पण लाटते. पण हो, खरंच मी काहीच तुमच्यापासून लपवणार नाही आहे. मी खरंच सांगते की मी ते लाटणं घेऊन त्याला पाणी लावून आणि रुमालावर ते आपण त्याचा थालीपीठचा गोळा घेतला की मग ते मी हळूवार थोडंसं लाटते आणि लाटल्यानंतर मग मी पुन्हा ते बोटाने थोडं मोठं करते. मग आपल्याला हवं तसं थोडंसं मोठं करते. तर अशी आहे माझी पद्धत. तुम्ही थालीपीठ थापूनच करत असणार अर्थातच, माझ्यासारखं कोणी काही करत नसेल याची मला 100% गॅरंटीच आहे. पण तुम्ही आता बघालच माझी करण्याची पद्धत कशी आहे ते. आणि आता आपलं बऱ्यापैकी पीठ मळत आलेलं आहे आज. आणि विशेष म्हणजे असं आहे की आज माझी मैत्रिणी येणार आहे. मी तुम्हाला म्हटलं ती तृप्ती नाव आहे तिचं आणि खूप बेस्ट फ्रेंड आहे, म्हणजे पहिल्यापासूनच आहे. पण त्यावेळी काय असं एवढं नव्हतं, आमच्या चौघींचा ग्रुप होता छान. पण कालांतराने ओघाने 12th नंतर फारसा कोणाचा संपर्क इतर 1-2 वर्षांपर्यंत होता. त्याच्यानंतर काळाच्या ओघात सगळ्याच मैत्री आमची मागे पडली. पण तृप्ती आणि मी आजही आम्ही संपर्कातच आहोत. आणि म्हणजे इतकं आमच्या संपर्कात आहे की ती मुंबईला असते, पण तरीही वेळात वेळ काढून, कामातून वेळ काढून इन टचमध्ये आम्ही असतो. बऱ्याच साऱ्या गप्पा गोष्टी असतात, खूप साऱ्या मागच्या आठवणी असतात आणि त्या मागच्या आठवणी अशा सहज सोप्या पद्धतीने शब्दात शब्दबद्ध करता येत नाहीत. त्याच्याबरोबर खूप साऱ्या भावनासुद्धा असतात. मैत्रीचे खूप सारे पैलू आहेत आणि अगदी खूप क्लोज फ्रेंड आहे ती माझी. आता तुम्ही बघताय मी कापड ओलं करून हंतरलेलं आहे. छानसा गोळा मला हवा त्या आकारामध्ये मी करून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडासा थापलेला आहे हाताळून, मी बेस पक्का करून घेतलेला आहे. आणि आता मी घेतलेलं आहे माझं शस्त्र म्हणजेच लाटणं. आणि तुम्ही बघताय अगदी हळूवार त्याला वरून फिरवावं लागतं, नाहीतर ते आहे असं पीठ पुन्हा आपल्या लाटण्याला ते येण्याची शक्यता असते. अगदी हळूवारपणे पाणी लावत त्याच्यावर मी फिरवते आहे. मला जेवढ्या ह्याचं होईल गोल तो मोठा करता येईल तेवढा मी करत असते. आणि नंतर एक ठराविक हे झालं की तो मी हाताने सोडून लाटणं हे करायचं सोडून मी हातानेच थापत असते. आता मला जेवढा हवा आहे तेवढा गोल झाला की मी मस्त त्याला हातानेच थापून घेणार आहे. म्हणजे त्याला तो थालीपीठाचा फील येतो, म्हणजे जसं त्याच्यावर बोटं दिसतात ना आपले असे हे केलेले, तर ते तसा त्याचा फील येतो. बघताय तुम्ही आता मी त्याला छानसा बोटांनी अजून थोडंसं मोठं करते. जिथे कुठे जाड वाटतं आहे, मध्ये जाड वाटतं आहे, तर ते मी बोटांनी करते. आणि जे होल असतात ते मी खालीच करते. काही म्हणजे बऱ्याच महिला आपल्या असतात की ज्या ते होल असतात ते तव्यावर टाकल्यावर करत असतात, पण मी तसं काही करत नाही. पलीकडे आता तवा तापलाय का हे करून मी अगोदर सगळे गोळे करून घेते, म्हणजे तो थोडासा मधला वेळ पण वाचतो. चपातीला जसे आपण उंडे करून घेतो तसंच मी इथं पण करून घेते. तवा तापलाय का हे पाहते, तेल आधी लावून घेते, म्हणजे मग हे जे आपण थालीपीठ त्याच्यावर टाकणार आहोत ते चिकटणार नाही त्याला आणि रुमाल अलगद बाहेर वर आपल्याला ओढता येईल. तर अशा प्रकारे धरून रुमाल व्यवस्थित गोल मधोमध येईल अशा प्रकारे ते मी रुमाल ठेवलेला आहे. आणि वरून पाण्याने त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा द्यायचा, छानसा मऊसर हात फिरवायचा आणि बघा अलगद रुमाल निघतो, त्याला अजिबात पीठ लागलेलं दिसत नाही. तर अशा प्रकारे थालीपीठ हे छान प्रकारे आपल्याला करता येतं. मी तुम्हाला हवं तर अजून एखादं दुसरं करून दाखवते की एक्झॅक्ट कशा प्रकारे आपण करू शकतो ते. तर आता पुन्हा एकदा गोळा घेऊन त्याच्यावर झाकण टाकते आहे तव्यावर, म्हणजे त्याला वाफ आली की ते छान आतपर्यंत शिजतं. बऱ्या प्रकारे सगळ्याच प्रकारचे त्याच्यामध्ये आपण धान्य वापरलेले असतात आणि ते चांगले शिजावे, त्रास होऊ नये त्याच्यासाठी त्याला वाफ काढायची. इकडे बघताय तुम्ही मी पुन्हा एकदा लाटणं घेतलेलं आहे आणि थालीपीठ लाटायला सुरुवात केलेली आहे.
वेगळी पद्धत आहे थोडीशी मी करते ती, पण नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खूप लवकर पण हे उरकतं. तुम्ही करून बघा एकदा आणि केल्यानंतर खरोखर ते वर्कआउट झालं की नाही हे नक्कीच मला सांगा. आणि खूप पातळ छान असं होतं, नाहीतर हाताने थापलेलं थालीपीठ कुठे जाड कुठे पातळ अशा प्रकारे असतं. खरं तेच त्याचे नैसर्गिक हे आहे. तरी पण थोडंसं पातळ असेल तर ते खायलाही छान वाटतं. खूप जास्त जाड असेल तर जरा आतून शिजण्यासाठी पण प्रॉब्लेम होतो. आणि न्यूचं बघताय तुम्ही, दारासोबतच खेळायचं चाललेलं आहे. कडी आणि दार आणि बाहेरचे आलेले आवाज आणि मग लगेच पटकन दरवाजा लावायचा आहे, असं त्याचं रोजचंच सुरू असतं. दरवाजा उघडा असेल की तो त्या दारासोबतच निम्मा वेळ खेळत असतो. त्याला फार मज्जा वाटते. फळी लावली तरी बाहेरून भरपूर पक्षी असतात, त्यामुळे त्यांच्याकडे बघायचं. ह्या झाडावर काय आहे, त्या झाडावर काय आहे, ह्या झाडाला काय म्हणतात, हे असं त्याचं सुरूच असतं. तर हे छान असं आपलं थापून झालेलं आहे. आता थापून झालं की त्याला तिथेच छिद्र पण गोल पण करून घेणार आहे. तोपर्यंत पलीकडचं थालीपीठ अगदी छान भाजून झालेलं आहे आणि ते भाजून झालं काढलं की आता याच्यावर हे करून पुन्हा त्याला थोडंसं तेल लावायचं आहे तव्याला आणि त्याच्यावर अलगद असं हे रुमालाने पालतं बरोबर थालीपीठमध्ये येईल तव्याच्या, अशा प्रकारे करायचं आहे. आणि गार पाण्याचा वरून शिंतोडा द्यायचा की जेणेकरून ते थालीपीठ आहे ते आपल्या रुमालाला चिकटणार नाही आणि आपलं रुमाल आहे तो व्यवस्थित पांढरा शुभ्र असा बाहेर बाजूला निघेल. काय होतं कधी कधी गरम वाफेमुळं ते कापडी चिकटून राहतं त्याला आणि मग ते अर्धं रुमालाला चिकटून येतं, अर्धं तव्यात राहतं, असं होतं. त्यामुळे अगोदर तेल लावा, त्याच्यानंतर रुमालाने व्यवस्थित मधोमध येईल असं थालीपीठ जर तुम्ही हे केलं. इथे बघताय छिद्र मी आधीच पाडून घेतलेली आहेत. आणि त्याच्यानंतर थंड पाण्याचा वरून शिडकावा करायचा आणि थोडं हलक्या हाताने थंड पाणी लावायचं आणि रुमाल अलगद त्याच्यातून वर आपण काढू शकतो. हे बघा अगदी पांढरा शुभ्र रुमाल आहे असा पुन्हा निघालेला आहे. तर हे अशा प्रकारे थालीपीठ करून घेते. असा बेत आहे खरं की तृप्तीला आज हे थालीपीठ खाण्यासाठी बोलवायचं, परंतु तिचं रूट कॅनॉलचं ट्रीटमेंट सुरू होती आणि त्याच्यामुळे तिला खाता आलं नाही आणि त्याच्यामुळे खूप सारे थालीपीठच माझे राहिलेले. मग पुन्हा सगळ्यांच्याच हिशोबाने केले होते. घरी पण सगळेच ताई आहेत, दादा आहेत, मुलं पण आहेत, सगळे खातील म्हणून. पण तरी त्यातून मग शिल्लक राहणं म्हणजे मी आत्तापुरते बरोबर व्यवस्थित केले होते, पण मग ती अचानक तिचं हे झाल्यामुळे पुन्हा ते पण आम्ही सगळ्यांनी ते खाल्लेले आहेत. आणि असं तुम्ही करून बघा आणि मलाही सांगा का तुम्ही वेगळ्या पद्धतीने कोणत्या करत असाल तर तीही पद्धत मला सांगा, म्हणजे मलाही कळेल की हां अजून याच्यापेक्षाही सोप्या पद्धतीने आपण हे असं करू शकतो. थोडंसं माझं पण नॉलेज अपग्रेड होईल याच्यामुळे. आणि बघा आता पुन्हा एकदा रुमाल उचललेला आहे आणि मधोमध येईल अशा पद्धतीने आणि त्याच्यावर पाण्याचा शिडकावा केलेला आहे बघा. आणि अगदी अलगद छानसं ते उचलून घ्यायचं. अगदी तुम्ही बघताय आहे असा रुमाल त्याच्यातून निघून येतो. हे बघा हे असं हाताने नंतर मी त्याच्यावर फक्त थापत असते. तर ही आहे माझी मैत्रीण तृप्ती आणि ही तिची सुकन्या, सुंदर अशी छानशी गार्गी. आणि खूप दिवसांनी दोघीही आलेल्या आहेत. अर्णव आलेला नाही आहे, तिचा मुलगा. आणि तुम्ही आजचा माझा ब्लॉग मनापासून पाहिलात त्याबद्दल खूप खूप सारे आभार.